नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी मोनाली मॅडम। नवीन असाल तर चॅनलला आणि फेसबुक पेज इंस्टाग्रामला फॉलो जरूर कर। आवळूया पुढील बातमीपत्राकडे। शिवसेना शिंदे गटाची लांजूड येथे जनसंपर्क संवाद यात्रा, अमोलभाऊ अंधारे यांचे जोरदार स्वागत। प्रतिनिधी राजू थेरोकार। दिनांक 3 जुलै 2026 रोजी शिवसेना शिंदे गटचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख श्री अमोलभाऊ अंधारे यांची जनसंपर्क संवाद यात्रा लांजूड येथे दाखल झाली। जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण 151 गावांमध्ये जाऊन शिवसेनेचे आजी माजी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा धडाका लावला आहे। या दरम्यान अमोलभाऊ यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या। या संवाद यात्रेला प्रत्येक गावातून उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळत असून नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांना भावी राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक आमच्या प्रतिनिधींशी बोलताना अमोलभाऊ अंधारे यांनी केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मतदारसंघातील विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली। प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात अनेक समाजोपयोगी व विकासात्मक उपक्रम राबवले जात आहे असे सांगत त्यांनी नामदार जाधवांच्या कामाची भरभरून स्तुती केली। त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। गावोगावी शिवसेना शाखांचे उद्घाटन या जनसंपर्क यात्रेदरम्यान पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये शिवसेना शिंदे गट शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागात शिवसेनेचा पाठिंबा अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत अमोलभाऊ अंधारे यांच्या या धडाकेबाज दौऱ्यामुळे खामगाव विधानसभेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार। जन्मशताब्दी आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं 60पूर्ती वर्ष आहे, म्हणजे त्यांचं 61वा वाढदिवसाचं हे वर्धापन दिवस चालू आहे। माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी मला जे नवीन जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, खामगाव विधानसभा क्षेत्राची, या क्षेत्रामध्ये 161 गावं येतात टोटल। या सगळ्या खामगाव आणि शेगाव तालुका म्हणून या सर्व गावामध्ये गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, या विषयाला घेऊन केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजय सोनार साहेब यांच्यासोबत चर्चा करून गावागावातील जुने निष्ठावान शिवसैनिक, ज्यांची बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, ज्यांची धर्मवीर आनंदराव दिघेंवर श्रद्धा आहे आणि जे एकनाथरावजी शिंदे साहेबांचे हात मजबूत करू शकतात, अशा लोकांना भेटणे, अशा लोकांच्या जाऊन शिवसेनेच्या नवीन कार्यकर्त्यांना शोधणे, त्यांच्यासमोर विषय मांडणे आणि त्यांना मूळच्या शिवसेनेमध्ये घेऊन शिवसेना पक्ष मजबूत करणे, हाच शिवसंवाद यात्रेचा महत्त्वाचा उद्देश आहे। 26 तारखेपासून ही यात्रा घाटपुरी देवी संस्थान देवीच्या मंदिरातून आमचे युवा नेतृत्व, युवा सेनेचे ऋषीभूत जाधव यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं। तिथून निघून 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2 आजची तारीख 3 तारीख आहे। 105 गावं आम्ही आतापर्यंत पूर्ण केले। त्यातल्या 80% गावामध्ये बोर्डाचं अनावरण झालं। जिथे बोर्डाचं अनावरण झालं नाही तिथं आम्ही शाखा प्रमुख निश्चित केला, त्याला शिवसेनेचा भगवा ध्वज दिला, शिवसेनेची कार्यकारिणी तयार केली आणि शिवसेना पुन्हा आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार साहेब आणि हे सर्व आमचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, या सगळ्यांच्या प्रेरणेने शिवसेना खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहे। पुढील वाटचाल काय तुमची आता? पुढील कार्यकर्त्यांना मोठं करणे। शिवसेना हा शोषित पीडित समाजाला न्याय देणारा पक्ष आहे। हिंदू हृदय सम्राट यांनी बाळासाहेबांच्या आदेशानुसार आपण पाहिलं की छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर फक्त शिवसेनेने केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे ॲटो चालवत होते, ॲटो चालवताना त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेने केलं, तेच खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या किती वर्षापासून काम करणारे कार्यकर्ता आहे। खामगाव विधानसभा हा मूळचा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। या गावामध्ये आजही आम्ही जे फिरू लागलेलो आहे तर प्रत्येक गावामध्ये 15-15, 20-20 जुने कार्यकर्ता, ज्यांचं वय 80, 90, 70, 65 जे ह्यात आहे, ही शिवसंवाद यात्रा आल्यानंतर त्यांच्या डोळे पानाने भारावून जातात
आणि ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर आनंदराव दिघे आणि हिंदू हृदय सम्राट ज्यांची प्रतिमा आपण रथावर लावलेली आहे, आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करतात. कित्येक शिवसैनिक असे दिसले की ज्यांच्या घरामध्ये आजही बाळासाहेबांचा आणि आनंदराव दिघे साहेबांचा फोटो आहे. हे जागरणाच्या माध्यमातून त्यांच्यातला आत्मसन्मान जागृत करणे, आत्मविश्वास मजबूत करणे आणि नवीन कार्यकर्त्याचा आत्मविश्वास पक्का करणे, हाच आपला या शिवसंवाद यात्रेचा महत्त्व आहे. कार्यकर्ता मोठे झाले पाहिजे, कार्यकर्ता समोर आले पाहिजे. कित्येक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांना माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून हा आपला 8 आणि 9 तारखेला कार्यक्रम आपला इंदूरकरांचा आणि आरोग्य शिबिराचा आहे. ठीक आहे. 8 ते आणि 9 तारखेला जो कार्यक्रम आहे त्यांच्याबद्दलची नियोजनाची काय आहे स्वरूप हे आपल्याला आपला परिचय सांगा. 8 तारखेला या शिवसंवाद यात्रेचा समारोप जे.व्ही. मेहताच्या पटांगणावर आपले हरिभक्तपरायण कीर्तनकार, ज्यांचे भरपूर लोकप्रेमी आहे असे इंदूरकरांचं कीर्तन आहे. संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान एक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, हरिभक्तपरायण कीर्तनकार, प्रवचनकार, हिंदुत्वादी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. तसेच 9 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आयुष मंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या वतीनं आपलं एक आरोग्य शिबिर, भूमिपुत्र फाउंडेशन आणि वैद्यकीय सहायता निधी कक्ष याच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर आहे, गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. आपल्या महाराष्ट्रातील चांगले नामवंत डॉक्टर तिथे येणार आहे आणि सर्व शुल्क हे सर्व निशुल्क आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी घ्यावा. आरोग्य शिबिर सकाळी 10 ते दुपारी 5. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा.